नमस्कार सर्वांना. अतिशय पौष्टिक आणि ऊर्जा देणारे लाडू आज आपण बनवणार आहोत. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम आणि लोहाचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे आपली हाडं मजबूत राहायला मदत होतात. त्याचप्रमाणे थकवा कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. आणि विशेष म्हणजे बाळंतपणात हा लाडू अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्याचे भरपूर लाभही होतात. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करू. त्यासाठी आपण 200 ग्रॅम इतकी खारीक वापरलेली आहे. खारीक कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. ही वाळवलेली खारीक आता आपण खलबत्त्यामध्ये घालून फोडून घ्यायची आहे. बारीक आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून याची छानपैकी पावडर तयार होईल. बाळंतपणानंतर कंबरदुखी कमी करण्यासाठी आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे लाडू अत्यंत फायदेशीर मानले जातात. खारकामध्ये उच्च फायबर असतं, त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या असली ती देखील दूर व्हायला मदत होत असते. खारीक आणि खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपली हाडं आणि सांधं मजबूत व्हायला मदत होत असते. अशा पद्धतीने आपण आता मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे. तुपाऐवजी या ठिकाणी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. मी या ठिकाणी 250 ग्रॅम इतकं सुकं खोबरं वापरलेलं आहे. सुकं खोबरं आता आपल्याला लालसर होईपर्यंत सतत अशा पद्धतीने परतत राहायचं आहे. मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं लागतात आपल्याला सुकं खोबरं छानसं खरपूस भाजायला. खोबरं भाजत असताना या ठिकाणी जाड बुडाच्या कढईचा वापर करा, जेणेकरून ते परतायला छानसं मदत होईल. अशा पद्धतीने आता आपलं 5 ते 6 मिनटामध्ये खोबरं भाजून झालेलं आहे. आता बाजूला काढून घेणार आहोत. त्यानंतर 1 चमचा तुपामध्ये आपण बारीक पेस्ट केलेली खारीक देखील भाजून घ्यायची आहे, म्हणजे लाडू आपला खमंग आणि रुचकर लागायला मदत होईल. 2 ते 3 मिनटासाठी मध्यम आचेवर आपल्याला खारीक देखील भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये तुपामध्ये आपल्याला या ठिकाणी मी टोटल 50 ते 60 ग्रॅम इतका तुपाचा वापर केलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण 50 ग्रॅम इतके काजू, त्यानंतर पिस्ता, 50 ग्रॅम बदाम, त्यानंतर 50 ग्रॅम काजू, त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पिस्ता देखील वापरलेला आहे. आता चांगलं परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटासाठी तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. भाजत असताना आपल्याला सर्व अशा पद्धतीने बारीक असे काप करून घ्यायचे आहेत, जेणेकरून भाजायलाही आणि लाडू वळायलाही सोयीस्कर होईल. मिश्रण भाजून थंड झाल्यानंतर तुम्ही त्याची बारीक पेस्ट केली तरीही उत्तमच होईल. आता त्याच कढईमध्ये आपण 20 ग्रॅम इतके मनुके भाजून घेणार आहोत. मनुके देखील छानसे 2 ते 3 मिनटासाठी एकदम फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. सर्व मिश्रण आपण सतत असं भाजून घेतल्यामुळे हे लाडू 3 महिने टिकायला आरामात मदत होते आणि प्रवासामध्ये देखील तुम्ही हे लाडू आवर्जून बनवू शकता. अत्यंत पौष्टिक आणि रुचकर असे लाडू तयार होतात. आता आपले मनुके देखील भाजून झालेले आहेत. आता बाजूला काढून घेणार आहोत. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी 20 ग्रॅम इतका डिंक वापरलेला आहे. डिंक देखील तुपामध्ये छानसा फुलवून घ्यायचा आहे आणि तो देखील मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. हे परफेक्ट प्रमाण वापरून तुम्ही जर हे लाडू बनवले तर एकदम रुचकर आणि चविष्ट लाडू तयार होतात, हे मात्र नक्कीच. आता हे पूर्णपणे भाजून झालेलं आहे. आता बाजूला काढून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी 50 ग्रॅम इतके तीळ वापरलेले आहेत. तिळाऐवजी या ठिकाणी तुम्ही खसखस वापरली तरीही चालेल. सर्व मिश्रण परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता एकजीव करून घ्यायचं आहे. हे लाडू बांधत असताना तुम्ही जर मोठ्या क्वांटिटीमध्ये करत असाल तर 1 ते 2 बायका मदतीला घ्यायला हव्यात, जेणेकरून लाडू पटकन व्हायला मदत होईल. आता कढईमध्ये आपण 1 चमचा या ठिकाणी तूप घेतलेला आहे. गूळ वापरत असताना तो बारीक चिरून वापरा किंवा खिसून वापरला तरीही चालेल. मी या ठिकाणी 300 ग्रॅम इतका गुळाचा वापर केलेला आहे. गुळाचा या ठिकाणी एकतारी पाक नाही करायचा, तर गूळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे, वितळवून घ्यायचा आहे.
त्यासाठी आपल्याला सतत 2 ते 3 मिनटासाठी अशा पद्धतीने परतत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला आता गूळ 2 ते 3 मिनटानंतर पूर्णपणे विरघळला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सुंठ पावडर वापरणार आहोत. सुंठ पावडर या ठिकाणी मी 2 चमचे वापरलेले आहे. त्यानंतर आपण वेलची वापरलेली आहे आणि 2 चमचे या ठिकाणी बडीशेप वापरायचे आहे. आता मिश्रण छानसं परतवून घ्यायचं आहे आणि आता परातीमध्ये आपण तयार केलेल्या खारी खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि आता परतवून घ्या, जेणेकरून सर्व मिश्रण एकजीव होईल. अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे. मिश्रण घेत असताना ते पसरट भांड्यामध्येच घ्यावं, जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीने परतायला छानशी मदत होईल. आता 2 ते 3 मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि मिश्रण कोमट असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स वापरत असताना बारीक करून वापरा, जेणेकरून ते लाडू वळताना सोयीस्कर होईल आणि लाडू पटकन वळला जातो. आता पटकन लाडू वळायला घेऊया. हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करतात, त्यामुळे आपल्याला थंडीपासून संरक्षण होत असतं. लोहाचा चांगला स्रोत असल्याने रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करत असतात. बाळंतपणानंतर कंबरदुखी कमी करण्यासाठी हे लाडू आपल्या शरीराची झीज भरून काढत असतात. अशा पद्धतीने रुचकर लाडू एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.